नमस्कार मंडळी, मी लीना पुन्हा एकदा आपल्या यूट्यूब चॅनलवरती तुमचं सर्वांचं मनापासून खूप खूप स्वागत करत आहे. सकाळी सकाळी बघा मस्त देवपूजा करून घेतली आहोंनी आणि त्यांचा पाठ देखील पठण केला. त्यानंतर शंभू देखील त्यांच्याच जवळ बसलेला होता, कारण त्याला स्कूलला जायचं होतं, वेळ होता, पण तो थोड्या वेळ बसला तिथं होमवर्क करत. त्याचं असंच असतं, आता जिथं आम्ही असतो ना तिथंच तो बसेल, एकटा कधीच बसणार नाही. त्यानंतर सगळे कामं आवरली बाकीची, म्हटले आता थोडीशी क्लीन करून घेऊ. तर आता हे आपल्याला वाटतं की घरात फर्निचर वगैरे हवं, पण ते तेवढं मेंटेन ठेवणं पण तेवढंच अवघड असतं. कारण आता म्हणजे रोज पुसा किंवा असं मला जेव्हा दिसलं तेव्हा मी पुसत असते, तरी पण धूळ इतकी येऊन जमा होते ना, आपल्याला ती दिसत नाही, पण गेल्यानंतर समजतं त्यावर बारीक अशी धूळ आलेली असते. मग थोडंसं क्लीन करून घेतलं. त्यानंतर सोफ्यावरचं देखील क्लीन वगैरे करून कवर वगैरे टाकून घेतलं. आता हे आहे ना, जोपर्यंत शंभू घरी येत नाही तोपर्यंत व्यवस्थित राहता आणि शंभू घरी आला ना, परत जसं तसं त्याचं चालू असतं. आता हे बाहेर गेले होते, थोडंसं त्यांचं काम होतं, तर ते देखील आले होते. इथं आता माझी बाकीची जी सर्व कामं आहे ती आवरली होती आणि बघा आता थोडं ऊन पडलं आहे. सकाळी सकाळी मस्त असा पाऊस होऊन गेला आहे एक सपकं. त्यानंतर ऊन आता 3 वाजता बघा आहोंला ऑफिसला म्हणजे नाईटला जायचं होतं आणि शंभूला देखील 4 वाजता क्लासला जायचं होतं. तर इथे त्यांचा टिफिन वगैरे बनवून दिला त्यांना. त्यानंतर याला देखील चहा दूध दिलं. कारण हा पण 4 वाजता क्लासला जात असतो आणि त्यांना 4 वाजता ऑफिसला जायचं असतं. तर त्यांच्यासाठी टमाट्याची चटणी, पोळ्या बनवल्या होत्या आणि त्याबरोबरच आमचा देखील स्वयंपाक करून घेतला होता. आता म्हटले कारण 2च आम्हीच दोघं असतो नंतर, मग दोघांसाठी परत वेगळं करा. त्यामुळे म्हटलं आता तुमच्या तीच आमचं देखील बनवून घेतलं त्यांच्या मेथीत. आता इथं मी डबा वगैरे पॅक करून देत होती. आता बाहेर आहे ना म्हणजे थोडीशी भुरभुर चालू झाली होती पावसाची. तर दिवसभर असंच होतं, ऊन पडतं, पाऊस येतो, ऊन पडतं, पाऊस येतो. तर असं काहीसं चालू असतं. तरी आता शंभूला चालू होतं त्याचं म्हणतं का मला छोटी पोळी दे. आता अगोदर म्हणतो, नंतर लगेच त्याच्या मनात काय येतं, नंतर लगेच म्हणतो नको देऊ, जाऊ दे. असं असतं त्याचं. तर त्यांना टिफिन वगैरे त्यांचा पॅक करून दिला. त्यानंतर त्यांना देखील चहा दिला आणि शंभूला देखील चहा दिला. तर त्यांची तयारी वगैरे करून दिली आणि मला माझं काम करायचं होतं. म्हटले आता शंभू पण क्लासला जाईल आणि आहो देखील ऑफिसला जातील, तर बाकीचे भांडे वगैरे नंतर आवरू म्हटले. आता ब्लाऊज जे आहे ना, ते मला कटिंग करायचं होतं. तर इथे मी बाकीचे भांडे वगैरे ते तसेच ठेवले बेसिनला जमा करून आणि दोघं पण गेले होते. तर मग इथे मी आता माझे कामं करायला लागली. आता ब्लाऊज पीस कट करायचा होता, तर त्यासाठी अगोदर अस्तरला थोडीशी प्रेस करून घेतलं आणि अगोदर आहे ना, मी अस्तर कट करण्याच्या अगोदर ब्लाऊज पीस जे आहे ना, त्यावर ठेवून बघत असते पॅटर्न. कधी-कधी काय होतं, माप जर मोठं असलं तर ते कधी-कधी बसत नाही. तर आता हे जे ब्लाऊज पीस आहे याला मला खूप डोकं लावावं लागलं, कारण ते बसतच नव्हतं. 2-3 वेळेस मी ट्राय केलं. आता त्यामध्येच तर असं जे असतं ना, कधी-कधी असं होतं ना, मोठं माप असल्यावर असं, तर त्यामध्येच आहे ना, आपला वेळ खूप जातो. तर इथं आता मी 2-3 वेळेस कसं बसतं ते ट्राय करत होती. त्यानंतर आता म्हटले दुसऱ्या पद्धतीने ब्लाऊज पीस जो आहे तो फोल्ड करू आणि त्यावर ठेवून बघू. तर आता असं मी उभं ठेवलं होतं आणि उभ्या याच्यावर देखील ठेवून बघत होती. आता कसं मॅच होतं आहे ते. तर इथं मी आता सर्व पॅटर्न चेक करून बघितले. आता यामध्ये ना व्यवस्थित बसत होते. आता मग म्हटले या असंच ठेवू आणि कटिंग करून घेऊ. तर इथं मी प्रिन्सेस कट असलं ना, प्रिन्सेस कट सोपं असतं, कारण त्यामध्ये बघा 4च पॅटर्न असतात. प्रिन्सेस कटचे फ्रंट पार्टचे 2, बॅकचा 3 आणि बाही 4 असे 4 पॅटर्न असतात. तसे याचे ना, तर इथं बघा क्रॉसपट्टी, कटोरी, फ्रंटचा पार्ट, त्यानंतर बाही आणि पाठीमागचा भाग याचे पार्ट जास्ती असतात. त्यामुळे याला आहे ना कापड देखील जास्ती लागतं. आता ब्लाऊज मी कट करून घेतलं होतं आणि माझं स्टिच देखील झालं होतं. आता हे शंभू घेत होता, कारण तो क्लासवरून आला होता आणि त्याचं इथं मी घेतो असं त्याचं चालू होतं. तर क्लासवरून आल्या त्याला थोडंसं खेळायला वगैरे लागतं. आता टी व्ही काय आज चालू होत नव्हता, त्यामुळे मग तो थोडंसं इकडं-तिकडं असं त्याचं चालू होतं टाईमपास करणं. तर इथं माझं पूर्ण ब्लाऊज जे आहे ते कंप्लीट होत आलं होतं.
आणि काही ना म्हणजे काही साडी पिको फॉलला आली होती आणि 2 ड्रेस देखील टिपा मारायला आले होते. म्हटलं आता ते नंतर करू. अगोदर म्हटले ब्लाऊज जे आहे ते कंप्लीट करून घेऊ. कारण आता मी ठरवलं आहे का रोज जास्त नाही, पण एक का होईना ब्लाऊज आपण कंप्लीट करू. कारण आता मला माझे देखील ब्लाऊज शिवायचे आहे आणि त्यामुळे म्हटलं आता कारण पुढे पण सण वगैरे येत आहे. तर मग अगोदर एक जे आहे कस्टमरची कारण रोजच्या कामांमध्ये नाही शक्य होत. घरातली कामं त्यानंतर बाकीचं पण चालू असतं काही इतर कामं करायची, मग त्यामुळे जमत नाही. पण मग म्हटलं आता जेवढा वेळ भेटेल त्यामध्ये आपण एक ब्लाऊज तरी कंप्लीट करायचा प्रयत्न करू. आता ब्लाऊज इथं माझं कंप्लीट झालं होतं. आता मी इथं जे आहे ना पुढच्या जो रूम आहे तिथं बसली. तिथून आता गॅलरीचा दरवाजा उघडा असला ना तर बाहेर म्हणजे आवाज येत असतो तर बाहेर लक्ष जातं. तर इथं आता हे कटोरीचं ब्लाऊज अशा पद्धतीने मी तयार करून घेतलं होतं. आता सर्व ब्लाऊज तयार झालं होतं. फक्त हुक वगैरे लावायची बाकी होती. तर हे बघा अशा पद्धतीने. आता हे जे ब्लाऊज आहे हे देखील प्रिया मॅमच्या मेथडने ब्लाऊज पूर्ण कटिंग आणि स्टिचिंग केलं आहे. एकदम फिटिंगला छान बसतं. आता बघा माझं ब्लाऊज झालं होतं तर याचं बघा इकडे काय चालू आहे. आता खाली ना कोणी खेळत वगैरे असेल तर याचं बघ कसं चाललंय टक लावून बघणं. आता हा काय बघत नाही कारण याचं तिथून आल्यावर थोडंफार टी व्ही बघतो आणि आता पप्पा पण नव्हते तर त्यामुळे त्याला करमत नव्हतं. तरी इथं त्याचं चालू आहे. आता बाहेर बघा ऊन किती छान पडलं आहे असं वाटतंय सकाळ आहे तशी आणि आता 5:30 झाले असतील, 5:45 होत आले असतील. तर त्याला म्हटले चला तर माझं ब्लाऊज झालं आहे तर आपण कॅरम खेळू कारण त्याला बोर होत होतं. तर त्या अगोदर तो बोलला मला भूक लागली तर म्हटले मग जा डाळीमान अगोदर तुला सोलून देते म्हटले व्यवस्थित मग तू खाऊन घे त्यानंतर आपण खेळू. आता बरोबर खेळला ना तोपर्यंत तो म्हणजे बिझी असो आणि आणि मग लगेच म्हणतो म्हणजे टी व्ही पण चालू नाही, खेळलं पण नाही आणि खाली पण गेला नाही तर लगेच त्याचं असं असतं मला बोर होतं आहे, मला बोर होतं आहे. मग त्याचं असं काहीतरी चालू असतं. मग थोडंसं मग म्हटले चला आता पण बाकी स्वयंपाक वगैरे तर झाला होता. ब्लाऊज पण एक शिवून झालं होतं. म्हटलं आता बाकीची कामे नंतर आवरू. भांडे वगैरे पडेल होती. तर याच्यासोबत थोडंसं खेळू म्हटले. तर इथं बघा तुम्हाला आता मी हे जे आहे ना, हे खाऊचं म्हणजे नागवेलीचा जो वेल आहे तो दाखवते. तर हे बघा आता याला पावसाळ्यामध्ये ना नवीन पानं जे आहे ते येत आहे बघा. तर थोडंफार मी कटिंग केली होती. तर तिथून बघा असे नवीन आता हे इथं पण नवीन येतं आहे पान. नवीन जे आहे ना ते मस्त वाटत आहे. ते जुने जे आहे ना तर ते जास्तच मोठमोठे आणि हे जे आहे ते ब्रह्मकमळ आहे. त्यानंतर हे बघा आंब्याला पण असे मस्त वरती डीर फुटत आहे. छान येत आहे आता म्हणजे ऊन पाहिजे. ऊन एवढं येत नाही या गॅलरीत आणि पाऊस पण एवढा येत नाही. तरी इथं बघा आता हा पण मनी प्लांट आहे याची पण थोडी कटिंग केली होती. आता हा पण मस्त फुटतोय. त्यानंतर बघा आता म्हटले संध्याकाळची कामं आवरली होती. म्हटले काल ड्रेसिंग टेबल आवरला तर आज म्हटले हे जे वॉर्डरोब आहे म्हणजे कपाट ते आवरून घेऊ. कारण साड्या एवढ्या अस्तव्यस्त व्हायला होत्या ना कारण कुठच्या कुठं सगळ्या ठेवल्या होत्या. पैठणी कुठं तर नॉर्मल सिल्कच्या साड्या कुठं असं काहीसं होतं. तर म्हटले आता हँगर काढून टाकू आणि असंच खाली ठेवू म्हटले. कारण हँगरला आहे ना जास्ती बसती पण नाही. कारण काही साड्या कडक असताना त्या मग जास्ती जागा घेतात. तर मग इथं माझं आता म्हटलं आज आपलं आहे ते आवरून घेऊ आणि आता आहोंचे देखील काही ड्रेस प्रेस वगैरे करायचे ते नंतर करू. पण आता हे आवरायला मी आज घेतलं होतं कारण घरातली सर्व कामं आवरली होती. म्हटलं एक कामं करून घेऊ कारण भरपूर दिवसाचं पण चालू होतं. लागली ती साडी घ्यायची आणि नंतर काम झाल्यानंतर कुठं पण कोंबून ठेवायची असं कपाटची अवस्था झाली होती. आता ते सर्व मी इथं आवरायला काढलं होतं. आता मी आवरायला काढलं आणि शंभू नाही आला असं कधी होणारच नाही. तर बघा इथं भाऊ लगेच येऊन बसले. तर इथं मी सर्व साड्या ज्या आहे सामान बाहेर काढून घेतलं आणि कॉलिंगनी म्हटले अगोदर आपण क्लीन करून घेऊ आणि त्यानंतर मग ते सुकून पण जाईल तोपर्यंत आपण घड्या वगैरे घालतो. तर मग इकडं मी सर्व जे आहे कॉलिंगनी पुसून घेतलं. आता एवढं जे बंद असतं तरी पण मध्ये धूळ जाते. आता कुठून जाते माहीत नाही. तरी पण अशी साईडला कोपऱ्यामध्ये धूळ आलेली असते. तर आता सर्व जे आहे ते मी इथं क्लीन करून घेतले व्यवस्थित कॉलिंगनी. साईडने आता मध्ये काही हात वगैरे जात नाही पण कपड्यांनीच असं व्यवस्थित कोरडं करून घ्यायचं. म्हटलं तोपर्यंत हे पुसून घेतलं आहे ना
तर मग तोपर्यंत घड्या स्टोव ते वाळून जातं. तर इथे मी आता सर्व जे आहे वॉर्डरोब ते सर्व असं पुसून घेतलं होतं, क्लीन व्यवस्थित करून घेतलं. त्यानंतर साड्यांच्या घड्या वगैरे घालून तर अशा पद्धतीने आता सर्व साड्या ज्या आहेत ते इथं ठेवून घेतल्यात. आता वरती जे आहे ना काहींचे ब्लाऊज शिवायचे आणि ह्या रेग्युलर आपल्या वापरायच्या काही पैठण्या वगैरे खाली अशा ठेवून घेतल्या. त्यानंतर खालच्या साईडला ब्लाऊज ठेवले. तर चला, कसा वाटला आजचा व्हिडिओ कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर करायला विसरू नका. चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला देखील सबस्क्राईब करा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. बाय.